आपल्या प्रत्येकाच्या आत जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. येस, तर आपलं जे काही सेशन सुरू आहे ते आहे रेकी, बरोबर. पण रेकीचा हा कोर्स नाही, मी असंही तुम्हाला सांगितलंय, कारण रेकी ही काय आहे, एक आर्ट आहे, कला आहे. कसली? आपलं आयुष्य सहज करण्याची, सुंदर करण्याची. आपलं जे आयुष्य आहे ते ऑलरेडी जी सृष्टी आहे, जे युनिवर्स आहे, परमेश्वराने जे प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे जन्मतः, ते खूपच सुंदर आहे, खूप यशस्वी आहे, खूप त्याच्यात छान छान मिरॅकल्स आहेत, सगळं काही छान आहे. पण काय होतंय, जसं डे बाय डे आपण मोठे होत जातो तसं वेगवेगळ्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती आपल्या आयुष्यात येते आणि त्याची निगेटिव्हिटी आपण ऍब्सॉर्ब करतो, आपण ती स्वीकारायला लागतो. त्याच्यामुळे आपल्या ऑरामध्ये, आपल्या मनामध्ये निगेटिव्हिटी सतत 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 वाढत जाते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्याला दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत. पण अदरवाईज सगळं काही आहे ते प्युअर आहे. ओके. मग या सेशन मध्ये किंवा आपण जी आर्ट आता शिकत आहोत, कला शिकत आहोत, तर त्यामध्ये काय करत आहोत, स्वतःचं क्लिन्सिंग करत आहोत. ओके. मी तुम्हाला त्या दिवशी एक 2 दिवसापूर्वीच्या सेशन मध्ये काय म्हटलं, की कोण कोण घराची साफसफाई करतं, कोण कोण आपल्या गाड्या धुतं किंवा त्याची सर्व्हिसिंग करतं, बरोबर. घरात आपल्या ज्या मशीन्स आहेत त्याची कोण कोण सर्व्हिसिंग करतं, असं आपण चर्चेला सुरुवात केलेली होती. आणि तिथनच आपण आपली सुद्धा विचारांची आणि मनाची सर्व्हिसिंग सुरू केलेली होती. आपण कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड बघितलं, तिथे आपण काय शिकलो, की जर जाणीवपूर्वक ठरवून आपण सकारात्मक बोललो, पॉझिटिव्ह विचार केला, तर आपले व्हायब्रेशन्स बदलतात. जी लोक 21 डेजचं जे चॅलेंज ग्रुप मध्ये सुरू आहे त्यावर काम करत आहेत, त्यांना खूप सुंदर अनुभव येत आहेत. किंवा जी लोक न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन करत आहेत, त्याच्यात ती वाक्य अशी आहेत की तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडंट आणि आनंद देऊन जातो. तर ज्यांनी हे सुरुवात केलेलं नसेल त्यांनी करा. हे आहे पॉझिटिव्हिटी घेणं. अजून एक आपण काय करतोय डेली ऍक्टिव्हिटी, की आपल्या आयुष्यात जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपण कागदावर लिहून काढतो आहोत, बरोबर. आणि ते जाळत आहोत. आणि जाळायचं कसं आहे, करत आहात की नाही ही ऍक्टिव्हिटी तुम्ही, जाळायचं कसं आहे, तो लिहिलेला कागद समोर घ्यायचा, एक स्माइल द्यायची, एक खुन्नस द्यायची, एक चपराक त्याला द्यायची त्या कागदाला आणि म्हणायचं शट अप अँड गेट आउट फ्रॉम माय लाईफ. ओके. त्या कागदाला काय करायचं, जस्ट शट अप अँड गेट आउट फ्रॉम माय लाईफ, माझ्या आयुष्यातून निघून जा. काय काय खुन्नस द्यायची आहे, ज्या व्यक्तीबद्दल लिहिलंय, ज्या घटनेबद्दल लिहिलंय, ज्या परिस्थितीबद्दल लिहिलंय, त्याच्याबद्दल मनात काय राग आहे, काय बॅड वर्ड्स आहे, काय ती निगेटिव्ह एनर्जी, ती सगळी त्या कागदाला द्यायची आणि मस्त टर टर आवाज येईपर्यंत तो कागद काय करायचा, फाडायचा आणि जाळायचा. ही ऍक्टिव्हिटी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला माहिती असेल काय मॅजिक होतंय तुमच्या आयुष्यात. आणि जी लोक करत नसतील त्यांना हे माहिती नसेल. तर अजूनही सुरुवात केलेली नसेल तर सुरुवात करा. जर सुरुवात केलेली नसेल तर अजून एक छोटस एक्झाम्पल तुम्हाला आज देते, अतिशय सोपं, साधं, सरळ. आपण स्वतःला सो कॉल्ड एज्युकेटेड म्हणतो, है ना. आपण हायर कम्युनिटी मध्ये राहतो, आपल्याकडे गाडी आहे, बंगला आहे, छान छान कपडे आहे, ड्रेस आहे, आपण श्रीमंत आहोत, आपण मॉल मध्ये फिरायला जातो, म्हणजे आपण सुशिक्षित आहोत, आपण असं म्हणतो. पण जगातला सगळ्यात अडाणी माणूस म्हणजे आपणच आहोत, अशिक्षित आपणच आहोत. कोण आहे खरा सुशिक्षित? ज्याला हे कळतं की मला काय हवं आहे, त्याचीच पेरणी तो करतो, तो माणूस आहे खरा सुशिक्षित. ज्याला कळतं की मला काय हवंय, मला आज जॉब हवाय, मग माणूस त्याच्यावर फोकस करतो आणि तो त्याला मिळतो, तो आहे सुशिक्षित. पण आपण काय करतो, मला जॉबच मिळत नाही, इकडे पण ऍप्लिकेशन केलं, मी तिकडे पण केलं, पण ते मला घेत नाही, ते दुसऱ्यालाच घेतात, मध्ये असे रूल लावतात, ते तसे रूल लावतात. ही एनर्जी एवढी वाढवतो आपण प्रचंड. कोण आहे खरा सुशिक्षित? शेतकरी. त्याला आंब्याचं पीक हवंय तर तो गव्हाचं बी नाही पेरत, तो आंब्याचं बी पेरतो.
आपल्याला आपल्या मुलांनी आपल्यासोबत छान वागायला हवंय, त्यांनी स्वतःहून अभ्यास करायला हवाय. आणि आपण काय चर्चा करतो? मुलं आपलं ऐकत नाही. बरोबर आहे? जर शेतकऱ्याला गव्हाचं पीक हवं असेल, भर गहू त्याला विक्री करायचे असतील, तर आंब्याची पोळी लावून चालेल का? येतंय तुम्हाला लक्षात की तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय द्यायचं? कधी द्यायचं असतं ते? सबकॉन्शियस माइंडला कधी द्यायचं असतं? कॉन्शियसली, जागेपणी काहीतरी द्यायला लागतं चांगलं, त्यावेळेला सबकॉन्शियस माइंड आपल्या आयुष्यात घटना घडवून आणतं आपल्या समोर. ओके, सो शेतकऱ्याचा आदर्श घ्या. जे उत्पन्न हवं आहे तेच बी पेरायला सुरुवात करा. अजून काय करतो शेतकरी? आंब्याचं झाड आलं, बी लावलं होतं, किंवा गव्हाचं बी लावलं होतं, गव्हाचं झाड आलं. आता ते झाड आलं, आता जे झाड आलं गव्हाचं, त्याच्या आजूबाजूला काय आलं? भरपूर प्रमाणात रान गवत आलं. माझा शेतकरी जातो शेतात आणि ते गव्हाचं पीक उपटून काढतो का? लावलेलं की रान गवत उपटून काढतो आजूबाजूचं? आजूबाजूचं तण जे असतं, गवत जे असतं ते उपटून काढतो ना. कसं? प्रेमाने. ते जे गव्हाचं एक कोंब आलेलं असतो, पीक आलेलं असतं, त्याला अतिशय मायेने, प्रेमाने त्याला धक्का न लागू देता. ओके, मी शेतकरी नाहीये, पण मला माहितीये झाडाला आपण कोंडीला करतो. तुमच्यापैकी जे शेतकरी असतील त्यांना चांगलं माहिती असेल की शेतकरी काय करतो, की जे उत्पन्न हवंय त्याचं बी पेरल्यानंतर, अंकुर आल्यानंतर, थोडस त्याचं रोपटं झाल्यानंतर, थोडस मोठं झाड झाल्यानंतर आजूबाजूला जर गवत असेल तर त्या रोपट्याला धक्का लागू देत नाही. हलक्या हाताने आजूबाजूचं गवत उपटून काढतो. आणि आपण याच्या एक्झॅक्टली उलट करतो. आपल्याच मुलाला, त्या नवऱ्याला, त्या इतर नातेवाईकांना उधार पैसे घेतले, त्याला आपल्या बॉसला, आपल्या क्लायंटला, आपल्या कलिगला, जी लोक आपल्याला हवी आहेत त्यांच्यावर आपण चिडचिड करतो, त्यांना धक्का देतो. त्यांना धक्का देऊन ते होणार आहे का? आजपर्यंत झालंय का काही? तुम्ही तुमची मेथड आजपर्यंत वापरली, कुछ घंटा फरक पडा है? नहीं ना. तो अभी मेरी बात सुन लो, मेरी बात मानो और ऍक्टिव्हिटी करो. जवळपास ऍव्हरेज 50 लोक लाईव्ह सेशनला असतात. ओके, 3 ते 4, बस 3 ते 4 लोकांची ग्रुपमध्ये ऍक्टिव्हिटी येते आहे. ओके, आता बघा तुम्ही काय करताय तुमचं ठरवा. आणि जी कोणी मंडळी लाजत असतील ना की मी ऍक्टिव्हिटी करते पण मी ग्रुपला नाही टाकणार, जर तुम्ही लाजत असाल तर तुम्ही स्वतःला रोखत आहात. तुम्ही त्या लेवलला नाही पोहोचणार जी लोक ऍक्टिव्हिटी करून ग्रुपमध्ये टाकत आहेत. ओके, मला माझ्या आयुष्यात माझी वेळ खूप महत्वाची आहे, म्हणून मी माझं काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करते. मला जेवढं चांगलं देता येईल, वेळच्या वेळी हजर राहता येईल ते मी करते. कधीही ग्रुपमध्ये माझा मेसेज असतो, मी वेळ काळ फारसं काही पाळत नाही. कुणाचा काही मेसेज आला की मी शक्यतो लगेच रिप्लाय देत असते. ओके, तर मी रेखीचं तत्व जे आहे की प्रामाणिक राहा ते अंगीकारलेलं आहे. आता तुम्हाला जर रेखीला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा ते तत्व धारण करावं लागेल. हा अलंकार जो आहे ना, हा नाही धारण केला तरी चालेल, पण रेखीची 5 तत्व अलंकाराप्रमाणे आयुष्यात धारण करावी लागतील जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी हवी असेल तर. ओके, सो जर तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असाल पण लाजत असाल ग्रुपमध्ये शेअर करायला तर तसं काही करू नका. ग्रुपमध्ये शेअर करा, करून बघा, तुमचीच एनर्जी वाढेल, तुमची व्हायब्रेशन वाढेल. जसं मला माझी वेळ खूप महत्वाची आहे म्हणून मी माझं काम प्रामाणिकपणे करते, तर मी तुम्हाला डे 2 ला की 3 ला ऍक्टिव्हिटी आपण केली होती की एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. एका श्वासासोबत जी वेळ निघून गेली, जो श्वास निघून गेला तो परत आणून दाखवा. आहे का शक्य? नाही. तुम्हाला तुमची वेळ ही महत्वाची आहे की नाही आणि किती महत्वाची आहे ते ठरवा. ओके, आता हे सगळं कशासाठी चालू आहे? सेशन सुरू झालं तर रेकी ही महाशक्ती आहे, हायेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तिच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ती तुम्हाला फील होते, ती तुम्हाला दिसते, ती तुमचे काम करते, ती तुमचे आजार घडवते, ती तुमच्या आयुष्यात पैसा आणून देते.
असा एकही एरिया नाही आयुष्यातला माणसाच्या की जिथे रेकी काम करत नाही. आता 2-3 जणींनी ग्रुपला स्वतःहून तार्किक फीडबॅक शेअर केली की आमची रेकी लेवल खूप झाली. तुम्ही ते फीडबॅक वाचले असतील, नसेल वाचले तर जरूर वाचा. आपला ग्रुप असा आहे की तिथे एकही मेसेज फालतू नाहीये किंवा तो स्किप झाला तरी चालेल. प्रत्येक एक मेसेज महत्वाचा असतो, तो वाचत चला. ठीक आहे. तर आपलं आता काय सुरू आहे की तुम्हाला रेकीची सेशनची ऍडव्हर्टाईज बघून किंवा पोस्ट बघून तुम्ही आला म्हणजे तुम्हाला रेकीला कनेक्ट व्हायचं. आता रेकी आहे हायेस्ट फ्रिक्वेन्सी आणि आपली फ्रिक्वेन्सी कशी आहे? लो आहे, कमी आहे, निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. मग आपल्याला रेकीला कनेक्ट होता येईल का? वाटलं तरी सुद्धा नाही होता येणार. मला विचारा किंवा आधीच्या बॅचच्या इतर लोकांना विचारा. आपला चॉईस नाही, आपल्याला सिलेक्ट केलं जातं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असं चुटकी वाजवावी, तसं जादू हवी माझ्या आयुष्यात, माझे प्रश्न सुटावे रेकी शक्तीच्या कृपेने, तर मला रेकी शक्तीला कनेक्ट व्हायचे, तर तुम्हाला ह्या प्रत्येक दिवसाच्या प्रोसेस मधून जावं लागेल. रेकीचे जे हायर व्हायब्रेशन आहे त्याला स्वतःला मॅच करावं लागेल आणि त्यासाठीच आपला आजचा सेशन आहे. कालच्या सेशनला लागून काल आपण काय केलं? सगळ्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं स्वतःच्या शरीराला, आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक निर्जीव वस्तूला. बरोबर आहे. आता इथून पुढचे 2-3 वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा. दुसरं काहीच नाही केलं तरी चालेल. दुसरं काहीच करू नका. ह्या 2 गोष्टी समजून घ्या. समजून घेतल्यानंतर त्याचं आकलन करा. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार, म्हणजे आभार व्यक्त करणार, म्हणजे धन्यवाद व्यक्त करणार, तेवढी तुमची फ्रिक्वेन्सी डे बाय डे वाढते आणि तुम्ही काहीच न करता तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणजे तुम्हाला उठता बसता झोपता प्रत्येक वेळेला 24/7 प्रत्येक वस्तूला, निर्जीव वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक क्षणाला मनातल्या मनात जिथे शक्य आहे तिथे मोठ्याने बोलून थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचं. येते लक्षात? जिथे शक्य आहे तिथे तोंडाने मोठ्याने बोलून, जिथे शक्य नाही तिथे मनातल्या मनात. भले तुमच्या समोर मोठा प्रॉब्लेम आहे, एखादी वाईट परिस्थिती, तुमचं नुकसान होत आहे, तरी एक स्माइल द्यायची जाणीवपूर्वक आणि म्हणायचं थँक्यू आय लव्ह. बघा तो प्रॉब्लेम तिथला तिथे सॉल्व्ह होऊन जातो तुमच्या एका थँक्यूने आणि आय लव्ह यू. तुम्हाला काल प्रयोग करून दाखवला होता. बरोबर आहे. आता तिथून पुढे आपल्याला जायचंय. हे कशासाठी करायचं आपल्याला? की आपल्या आयुष्यात जे अडथळे आहेत, आपल्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे. कुठलाच ज्योतिष, न्यूमरोलॉजिस्ट, कुठला रेकी हिलर काही नाही करणार, तुम्हाला करायचंय. ओके. काय करायचंय? जर ज्याला खरोखर आज मनापासून असं वाटतंय की माझ्या आयुष्यामधले सगळ्या समस्या, सगळे अडथळे हे मॅजिकली संपले पाहिजे आणि माझ्या आयुष्याला गती मिळाली पाहिजे, स्पीड मिळाला पाहिजे, त्यांच्यासाठी आजचं सेशन खूप हिंमत लागणार आहे. आणि आज सेशनला 30 व्यक्ती हजर असेल ज्याचं भाग्योदय ठरलेला आहे रेकी शक्तीच्या कृपेने. आणि 30 व्यक्ती आज शेवटपर्यंत व्हिडिओ सुरू ठेवेल आणि इथे टिकेल. खूप मोठं चॅलेंज आहे आज, खूप हिमतीचं काम आहे. जसं मी काल म्हटलं, ओके मी चेक करते अजूनही बरेच व्हिडिओ बंद आहेत. इट्स ओके, चलो ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांच्यावर मी आधी फोकस करते. एक टास्क करायचं आपल्याला. आज ही संधी तुमच्या आयुष्यात तुम्हाला पहिल्यांदा भेटत आहे आणि शेवटची. ही संधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा भेटणार नाही. काल आपण एक प्रेयर शिकलो, एक थेरपी शिकलो. ज्या थेरपीमध्ये असं होतं, पहिलं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. काल आपण हे शिकलो की स्वतःच्या शरीराला आणि प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचं. आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात.
तुमचा एखादा बॉडी पार्ट जरी दुखत असेल त्याला तुम्ही काय म्हणा, सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू. तुमचा तो बॉडी पार्ट ते दुखणं बंद होऊन जाईल मॅजिकली. हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह व्हायला लागतात. आता तिथून पुढे आपण जात आहोत आपल्या मनात अतिशय खोलवर जे आता तुम्हाला आठवत पण नसेल, वरचेवर पण आहे कुठेतरी, अशा एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, परिस्थितीबद्दल राग किंवा निगेटिव्ह व्हायब्रेशन किंवा चिडचिड. ओके, तुम्ही जे म्हणतात ना की मी प्रयत्न खूप करते, मी हार्डवर्क करते, मी प्रामाणिक आहे, पण मला यश मिळत नाही, डील होता होता राहून जातो, हातातोंडाशी आलेला घास जातो, रिलेशन मध्ये ताणतणाव आहे, है ना, हेल्थ आहे आपली मानसिक, भावनिक, शारीरिक, तिथे आपल्याला समस्या आहेत. तर आपल्याला आज काय करायचं आहे, प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्याला सॉरी म्हणायचंय, म्हणजे मला माफ कर म्हणायचंय. आणि अगदी प्रत्येकाला आपल्याला माफी पण द्यायची. आता ही जी काही माफ करणं आणि माफी देणं ही जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला आपल्या मनातल्या मनात करायची. इथे आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. का? कारण तुम्हाला डे 1 ला सांगितलेलं आहे की इच अँड एव्हरीथिंग एनर्जी आहे. प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे. आपण युनिव्हर्स मध्ये राहतो, ब्रह्मांडात राहतो, ब्रह्मांड सुद्धा पंचतत्वांचं तयार झालेलं आहे, आपण सुद्धा पंचतत्वांचं तयार झालेलो आहोत. सगळं काही आहे ती एक अशी एनर्जी आहे, एक फ्रिक्वेन्सी आहे, एक लहर आहे, आणि आपल्याला स्वतःला तिथे कनेक्ट करून घ्यायचंय. काही कारणाने आपण डिस्कनेक्ट झालेले आहोत. ओके, तर ज्या वेळेला आपण सॉरी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणणार आहोत, आपण त्या फ्रिक्वेन्सीला आपोआप मॅच होणार आहोत आणि त्या फ्रिक्वेन्सी मधून, त्या लहरीमधून तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत जात असतो आणि तो मेसेज त्या व्यक्तीला गेल्यानंतर त्याच्या सबकॉन्शियस माइंडला जातो आणि ती व्यक्ती सुद्धा त्याच्या सबकॉन्शियस माइंड मधून आपल्याला माफ करते. आणि इकडे आपल्या आयुष्यात जे स्टक झालेले प्रॉब्लेम्स आहेत, काही समस्या आहेत, काही आजार आहेत, मानसिक, भावनिक, शारीरिक अडकलेली कामं आहेत, ती सॉल्व्ह व्हायला लागतात. खूपच सुंदर मॅजिक होतं. ओके, पण याच्यासाठी मोठी हिंमत लागते. ही संधी तुम्हाला आज पहिल्यांदा आणि शेवटची मिळते आहे. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. जो लकी आहे, ज्याला रेकी शक्तीने निवडलंय, त्याला आज ही संधी मिळते. ओके, कोण कोण तयार आहे पुढे जाण्यासाठी? सगळ्यांना माफ करायचे आणि सगळ्यांची माफी मागायची. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठे जायचं असेल, आता ज्यांना असं असेल की त्या व्यक्तीने मला एवढं दुःख दिलं, एवढे बॅड वर्ड्स दिले, माझ्या लाईफ मध्ये एवढे प्रॉब्लेम क्रिएट केले, मी कशाला त्याला माफ करू? इट्स ओके, नका माफ करू, तुम्ही आहे तिथेच राहा. कारण तुम्हाला त्याच्या तोंडावर जाऊन त्याचे पाय धरायला सांगितलंय का? नाही, तुम्हाला इथल्या इथे मनातल्या मनात करायचंय. कशासाठी? स्वतःला पुढे जाण्यासाठी. ओके, सो जर आपल्या मनात असं काही आपला जो असा असतो ना मधून पाऊस डोकावतो, इगो, ऍटिट्यूड, आणि तोच आपल्याला काय करतो, पुढे जाण्यापासून थांबवतो. जाणीवपूर्वक आज करून बघा आणि मग मॅजिक बघा तुमच्या आयुष्यात काय होतात. ओके, सो तुम्हाला पाणी जवळ घ्यायला का सांगितलं, तुपाचा दिवा लावायला का सांगितलं? तुम्ही बसणार आहात जमिनीवर, पृथ्वी तत्व, स्पेस आहे, आकाश तत्व, दिवा लावला तर अग्नी तत्व, आणि पाणी म्हणजे जल तत्व, आणि आजूबाजूला वायू आहे, हवा आहे. तर 5 तत्वांच्या सानिध्यात आपण आज मेडिटेशन करणार आहोत. ठीक आहे, रेडी आहात सर्वजण? आता हे मेडिटेशन साधारण 20 ते 25 मिनिट्स आहे. मेडिटेशन म्हणजे मी इथे काहीतरी बोलणार आहे, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे आणि माझ्या सोबत पुढे जायचं, जसं जसं माझे वाक्य जातील तसं. एवढा वेळ शांत बसण्याची आपल्याला सवय नसते, बरोबर आहे? मग आपल्याला मध्ये काहीतरी दुखेल, पायाला मुंग्या येतील, कंबर पाठ भरून येईल, इट्स ओके, हे होणार आहे. हे होऊ नये म्हणून एक सांगते की काय करायचं बसताना. आपले जे हिप्स आहेत, जो माकड हाड आहे कमर, तर ती भिंतीला पूर्ण टेकवायची, अगदी टच करायची,
कमर, माकड हाड, हिप्स. ओके, ते भिंतीला टच केल्यामुळे काय होतं, कमरेपासून जो वरचा भाग आहे तो 90 डिग्री स्ट्रेट राहतो. 90 डिग्री स्ट्रेट राहिल्यामुळे डायरेक्ट युनिवर्स मधून एनर्जी आपल्या सहस्रार चक्रातून, आपल्या माकड हाडातून, आपल्या 7 चक्रातून संपूर्ण शरीरात प्रवाहित होतात. प्रचंड सुंदर अनुभूती येते. पण जर तुम्ही हे मागे टेकवलं नाही तर तुम्हाला पाठ आणि कमरेला दुखेल. ओके, तुम्ही हलू शकता. ओके, अगदीच नाही राहवलं तर पाय तुम्ही लांब करू शकता, पण बाहेरच्या तिकडच्या विचारांसोबत जायचं नाही. ओके, येस, चालेल साक्षीताई. बाहेरच्या विचारांसोबत जायचं नाही. मी जे वाक्य बोलते त्या वाक्यासोबत तुम्हाला जायचं. तुम्ही हलू शकता. अगदीच कोणी वयस्कर असेल, एवढं बसता येत नसेल तर तुम्ही लेटून पण करू शकता. बरं, या दरम्यान कुणाला तरी असं होऊ शकतं की मला झोप येते. इट्स ओके. ओके, हरकत नाही. बसल्या बसल्या झोप येते, इट्स ओके, हरकत नाही. ठीक आहे, थोडस पाणी आता पिऊन घ्यायचंय. मेक शुअर तुमच्या मोबाईलची रिंग सायलेंट करा. घरात वायफाय असेल तर फ्लाईट मोडवर टाका. तुमच्या घराची हॉलची बेल बंद करा. अदरवाईज घरात कुणी असेल तर सांगा की अर्धा तास मला डिस्टर्ब करू नका. ओके, कुकरची शिट्टी वाजणार असेल तर ती बंद करू द्या. ठीक आहे, तुम्ही जेवढं इथे स्वतः सोबत असाल तेवढं तुम्हाला सुंदर अनुभूती येणार आहे, नॉट अनुभव. ओके, ऑल सेट. आज इथे जे काही होणार आहे, प्लीज कोणीच माईक आजमध्ये सुरू करायचं नाही. स्वतःची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची आहे. ओके, स्क्रीनला आता कोणीच हात लावणार नाही. माईक बंद. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. जर तुमचा व्हिडिओ सुरू असेल तर खूपच छान, तुम्हाला एनर्जी अजून चांगल्या जाणवतील. ओके, संपूर्ण प्रोसेस ही अतिशय सहजतेने घ्यायची आहे. उद्यापासून आपण रेकी शक्ती शिकणार आहोत. तर रेकी शक्तीला जर कनेक्ट व्हायचं असेल तर डे 1 ला आणि 2 ला सांगितलं की आपलं जे आहे शरीर ते एक मडकं आहे आणि त्याच्यात गढूळ पाणी आहे, ते आपल्याला काढून टाकायचंय. आपण स्वतःला क्लीन केल्याशिवाय, आपण स्वतःला रिकामं केल्याशिवाय नवीन पॉझिटिव्ह एनर्जी आपण घेऊ शकत नाही. म्हणून आज आपल्याला स्वतःला रिकामं करायचंय, रित करायचंय. ओके, येस. आता आपले डोळे बंद. येस येस, दिवा लावा. दिवा किंवा मेणबत्ती जे काही असेल ते लावा. गरज असल्यास घोटभर पाणी प्या. खूप थोडंसं पाणी पिऊन नका घेऊ. घरात जर इथे कुणी मेंबर्स असतील तर ते सोबत बसले, त्यांनी ऐकलं तर त्यांना सुद्धा खूप सुंदर अनुभूती येईल आज. नाही लावला तरी चालेल, लावला तर छानच. काय झालं रुपाली ताई, बसत नाही आहेत का? बसा, परत हा चान्स मिळणार नाही. येस, ओके, चलो. येस, डोळे बंद सगळ्यांचे. हा, बोला बोला बोला. नाही कळलं नाही मला, काय म्हणताय? नाही नाही, तुमच्या शेजारी ठेवा ना. तुमच्या शेजारी ठेवा पाण्याचा ग्लास. कशासाठी सांगितलंय पाणी, एकतर 5 तत्वांमधलं एक आहे पाणी, आणि दुसरं रिझन आहे मेडिटेशनच्या मध्ये तुम्हाला एखाद वेळी असं फार भरून येईल, पाणी प्यावंसं वाटेल, तर त्यावेळेला तुम्ही पाणी पिऊ शकता. माईक सुरू करून मला विचारायची गरज नाही. जर कुणाला इन बिटवीन असं वाटलं की मी पाणी प्यावं तर तुम्ही पिऊ शकता. ओके, येस. चला, आता सगळ्यांनी डोळे बंद करायचे, ताट बसायचंय. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आपल्याला जाणीवपूर्वक
5 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचे आहेत आणि सोडायचे आहेत. दीर्घ श्वास तुम्हाला नाकाने घ्यायचे आहेत, नाभीपर्यंत खोलवर आणि हळूवार. आणि श्वास सोडताना तोंडाने सोडायचा आहे. फुंकर मारा. श्वास घेतला, फुंकर मारून तो श्वास सोडून द्यायचा. ओके, हे 5 वेळेला करायचंय. आणि प्रत्येक वेळेला श्वास घेताना तुमच्या मनात हा भाव असला पाहिजे, ही भावना असली पाहिजे की या दिव्य ब्रह्मांडामधून ज्या हायएस्ट पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत त्या मी घेत आहे. या जगात, या सृष्टीमध्ये जे पण काही सुख आहे, समाधान आहे, शांतता आहे, ते सगळं मी माझ्या आत घेत आहे, पॉझिटिव्ह एनर्जी. आणि श्वास बाहेर सोडताना कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आत आहे, शरीरात आहे, मनात आहे, आत्म्यामध्ये आहे, 7 चक्रांमध्ये आहे, 5 तत्वांमध्ये आहे, 9 ग्रहांमध्ये आहे, ती मी बाहेर सोडते. ओके, ही भावना आपल्या मनात असली पाहिजे. 5 वेळेला दीर्घ श्वास घेणं आणि सोडणं ही प्रोसेस झाल्यानंतर आपले श्वास हे आता नॉर्मल झालेले आहेत. संपूर्ण लक्ष आपल्याला आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. विचार येतील. ओके, आपण नवीन आहोत मेडिटेशन मध्ये, आपल्याला इतर विचार येतील, येऊ द्या. विचारांचं काम आहे येणं आणि विचारांचं काम आहे जाणं. जसे विचार येतील तसे ते निघूनही जातील. आपल्याला फक्त द्रष्टा होऊन त्या विचाराला बघायचं आहे. आपल्याला त्या विचारासोबत वाहवत जायचं नाही. तुमचा आता घेतला जाणारा आणि सोडणारा प्रत्येक श्वास तुम्हाला फील करायचा आहे, बघायचा आहे. प्रत्येक श्वासावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. फील घ्या त्या प्रत्येक श्वासाचा. मध्येच कोणीही डोळे उघडू नका. मी जे बोलते आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. बघा, तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर आहे. तुम्ही आता संपूर्ण शांत झालेले आहात. तुम्ही प्रेझेंट मध्ये आहात, वर्तमान काळात आहात, नाव मध्ये आहात, आता या क्षणासोबत आहात. बघा, हा क्षण किती सुंदर आहे, किती शांत आहे. मेडिटेशन आणि रेकी शक्ती ही अशी पॉवर आहे की जी संसारी माणसाला जे मोक्षचं सुख आहे, जे स्वर्ग सुख आहे, ते सुख देत असते. आज त्या सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. या संसारात राहूनच मोक्ष काय असतो, स्वर्ग काय असतो, त्याचा अनुभव आज आपल्याला घ्यायचा आहे. शांतता काय असते, सुख काय असतं, आज तुम्हाला कळणार आहे की आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही ज्या भौतिक सुखाची मागणी करत आहात, ज्या नात्यांकडून ज्या अपेक्षा ठेवत आहात, मागणी करत आहात, ते तुम्हाला काहीच नकोय. जी शांतता आज तुम्हाला भेटणार आहे ना, याचाच शोध तुम्ही घेत होता आणि त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. डोळे बंदच राहतील तुमचे. तुम्हाला स्वतःला तुमच्या आता घरात बसलेलं बघायचंय, तुमच्या हॉलमध्ये. बघा, तुम्ही तुमच्या हॉलमध्ये बसलेले आहात. अचानक तुमची डोरबेल वाजते. डोळे उघडायचे नाहीये मध्येच कोणी. अचानक तुमची डोरबेल वाजली आहे. तुम्ही उठून दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, तुमच्या समोर एक पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक उंच
धिप्पाड, छानशी पर्सनॅलिटी असलेला एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला प्रेमपूर्वक तुम्हाला रिस्पेक्ट देतो, एक विनंती करतो आहे त्याच्या सोबत पुढे जाण्यासाठी. तुम्ही त्या विनंतीला मान दिला. कुणी जर आपल्याला मान देत असेल तर आपल्याला मान घेता आला पाहिजे. तुम्ही त्या व्यक्तीच्या विनंतीला मान दिला, प्रेमपूर्वक त्याच्या विनंतीचा स्वीकार केला आणि तुम्ही पुढे निघाला. तुमच्या बंगल्याच्या गेट पर्यंत तुम्ही आलात. गेटच्या बाहेर तुम्ही पाऊल टाकता तर काय आहे? एक सुंदर मखमली लाल रंगाचं कार्पेट आहे तुम्हाला पुढे पाऊल टाकण्यासाठी. तुमच्या अंगावर फुलांची उधळण सुरू झालेली आहे. रंगीबिरंगी फुलपाखरं तुमच्या भोवती पिंगा घालत आहेत. कार्पेटच्या दुतर्फा हिरवीगार अशी झाडं ठेवलेली आहेत. त्या झाडांची हिरवीगार पानं आणि रंगीत फुलं आणि त्यांचा तो मंद सुगंध दरवळतो आहे. त्या कार्पेटवरून एक एक पाऊल तुम्ही जसं पुढे गेला तसं तुम्ही बघितलं तर काय आहे समोर? जगातली सर्वात महागडी, सर्वात सुंदर, अगदी प्रत्येकाला हवीशी अशी फोर व्हीलर गाडी आहे. त्या गाडीचा दरवाजा त्या व्यक्तीने तुमच्यासाठी उघडला आणि तुम्हाला विनंती केली त्या गाडीमध्ये बसण्याची. कुणी मान दिला तर मान घेता आला पाहिजे. बघा, तुम्ही त्या व्यक्तीच्या विनंतीला मान दिला, त्या गाडीत तुम्ही बसला. त्या गाडीत तुम्ही बसला, दरवाजा त्या व्यक्तीने बंद केला, ती व्यक्ती पुढच्या ड्रायव्हर सीटवर बसली आणि तुमचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू असताना जे वातावरण होतं ते अतिशय आल्हाददायक आहे, अतिशय मनमोहक आहे. अगदी तुम्हाला हवंसं वाटणार आहे. पहाटेची वेळ आहे. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. दुतर्फा उंच झाडी आहेत, हिरवीगार झाडी. त्या झाडांवर रंगीत पक्षी आणि फुलपाखरं आहेत. रंगीबेरंगी फुलं आहेत आणि या फुलांचा मंद सुगंध आहे. वाऱ्याची मंद झुळूक आहे. कुठेतरी सूर्याची एक किरण आता यायला लागलेला आहे. जसा जसा तुमचा प्रवास पुढे सुरू आहे तसा तसा जसा जसा तुमचा प्रवास सुरू आहे तसं तसं तुम्हाला पुढे काय दिसतंय? डोंगर आहे. एक धबधबा तिथून कोसळतो आहे. पांढरा शुभ्र धबधबा. त्या धबधब्याचे तुषार तुमच्यापर्यंत उडत आहेत. त्या पाण्याचा गारवा तुमच्या चेहऱ्यावर त्याचे तुषार उडत आहेत. तो मंद आणि झुळझुळ वाहणारा झरा आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे, जसं तुम्हाला हवं होतं, ज्या सुखाची तुम्हाला ओढ होती. तुमच्या शरीराला स्पर्श होत आहे त्या कोवळ्या उन्हाचा, त्या मंद हवेचा. तो मातीचा सुगंध तुम्हाला जाणवतो आहे. पक्ष्यांची किलबिलाट, ती गोड आवाजातली गाणी तुम्हाला ऐकू येत आहेत. आणि तुमचा हा प्रवास अखंड सुरू आहे. तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि शांत वाटत आहे. तुमचे दोन्ही हात मांडीवर असले पाहिजे, तळवे आकाशाकडे. रिसिव्हिंग मोड मध्ये बसायचं आहे. इतका सुंदर हा प्रवास सुरू असताना
अचानक एके ठिकाणी गाडी थांबली. ड्रायव्हर व्यक्ती उतरून मागे आली, दरवाजा उघडला आणि तुम्हाला विनंती केली या गाडीतून उतरण्याची. तुम्ही गाडीतून उतरण्यासाठी पाय खाली ठेवला तर पुन्हा एकदा सुंदर असं कार्पेट तुम्हाला त्यावर पाऊल ठेवण्यासाठी तुमच्या वाटेवर अंथरलेलं होतं. तुम्ही गाडीतून बाहेर येत आहात. फुलांची उधळण तुमच्यावर सुरू आहे. आजूबाजूला तेच आल्हाददायक वातावरण आहे. हिरवीगार झाडी आहेत, फुलपाखरं आहेत, पाखरं आहेत, फुलं आहेत, मातीचा मंद सुगंध आहे. एक झुळझुळ वाहणारा झरा आहे. त्या कार्पेटवरून असंच तुम्ही एक एक पाऊल पुढे तुमच्या वाटेवर चालत आहात आणि एके ठिकाणी तुम्ही पोहोचलात, थांबलात. काय होतं तिथे? एक भव्य दिव्य असा सभा मंडपाचं महाद्वार. एक मोठंच महाद्वार. त्या महाद्वारातून तुम्ही आत प्रवेश केला आणि एका मोठ्या सभा मंडपामध्ये तुम्ही जाऊन पोहोचलात. त्या सभा मंडपामध्ये खास तुमच्यासाठी एक सिंहासन ठेवलेलं आहे. तुम्हाला त्या सिंहासनावर बसण्याची प्रेमपूर्वक विनंती केली गेली. आज तुम्ही ती विनंती स्वीकारली. कुणीतरी तुम्हाला आज मान देत आहे आणि तुम्हाला तो मान घेताही येत आहे. त्या विनंतीला मान देत तुम्ही स्वीकार करत त्या आसनावर, त्या सिंहासनावर बसलात. आता तुमची परिस्थिती अशी आहे, तुम्ही संपूर्ण शांत आहात, रिलॅक्स आहात, आनंदी आहात. तुम्ही वर्तमानात जगत आहात. जे शाश्वत आहे, जे सत्य आहे, जे फॅक्ट आहे, ते फक्त आणि फक्त हा एकच क्षण आहे. ना गेलेला भूतकाळ आपला आहे, ना येणारा भविष्यकाळ आपला आहे. आपल्या सोबत जो काही आहे तो आपला हा आत्ताचा प्रेझेंट जो श्वास आहे, जो क्षण आहे, तोच आहे. तुम्ही प्रचंड शांत आहात, सुख अनुभवत आहात आणि आता इथून पुढे तुम्हाला माझ्यासोबत प्रवास करायचा आहे. बघा, आज ही संधी तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही नशीबवान आहात, भाग्यवान आहात. तुमची निवड झाली आहे. ही संधी तुम्हाला पहिल्यांदा आणि शेवटची मिळत आहे. ती पुन्हा मिळणार नाही. या संधीचा स्वीकार करा. मोठेपणे, मोठ्या मनाने याचा स्वीकार करा आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप कौतुक की ही संधी तुम्ही स्वीकारत आहात. आता आपल्याला आपल्या आयुष्यातील गेले 24 तास आठवायचे आहेत. आज आपल्याला या क्षणाला आता आपल्या आयुष्यातील गेले 24 तास आठवायचे आहेत. बघायचं आहे गेल्या 24 तासात काय काय घडलं, कोणकोणत्या व्यक्ती आपल्या आयुष्यात आल्या, कोणकोणत्या घटना आपल्या आयुष्यात घडल्या, कोणकोणती परिस्थिती आपल्या समोर निर्माण झाली. जर काही सुखद आठवणी असतील, गोड अनुभव असतील, हव्या हव्याशा आठवणी असतील, तर त्या सर्व आठवणी आपल्याला आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यात अतिशय खोलवर कुलूपबंद करायच्या आहेत, कायमस्वरूपी. ज्या काही सुखद आठवणी असतील, गोड आठवणी असतील गेल्या 24 तासातल्या, त्या आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यात खोलवर आपल्याला कुलूपबंद करायच्या आहेत, कायमस्वरूपी. आणि जर असं काहीतरी घडलं असेल ज्यामुळे तुम्ही दुःखी, कष्टी झालात, नाराज झालात, अशा काही घटना, व्यक्ती, परिस्थिती तुमच्या आयुष्यात गेल्या 24 तासात घडल्या असतील, मग त्या तुमच्या चुकीतून असतील किंवा समोरच्या व्यक्तीच्या चुकीतून असतील, तुमच्या कळत नकळत तुमच्या वागण्यातून किंवा कृतीतून जर कोणीतरी दुखावलं असेल,
तर तुम्हाला मोठ्या मनाने आज त्यांची माफी मागायची आहे. बघा, युनिव्हर्स म्हणजे एनर्जी आहे, एक फ्रिक्वेन्सी आहे. तुम्हाला तुमच्या मनोमन ही माफी मागायची आहे. ती माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. आणि बघा, त्या व्यक्तीने तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे. विसरून जायच्या आहेत त्या दुःखद आठवणी, लेट गो करायचं आहे. चुकूनही काहीही त्या व्यक्तीच्या कळत नकळत त्याच्या वाणीतून किंवा कृतीतून, शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही दुखावला असाल, किंवा तुमच्या बाजूने हे घडलं असेल, तर ती व्यक्ती सुद्धा आज तुमची माफी मागत आहे. बघा, मोठ्या मनाने त्या व्यक्तीला माफ करा. जगातलं सगळ्यात कठीण काम आणि सगळ्यात मोठं काम हेच आहे की कुणाला तरी माफ करणं, कुणाची तरी माफी मागणं. आणि या 24 तासात जे काही घडलं त्यामध्ये तुम्ही माफी मागण्यात आणि माफ करण्यात यशस्वी झालेले आहात. म्हणून आपण थोडस मागे जाऊया. आपल्याला गेले 8 दिवस आठवायचे आहे, तो संपूर्ण आठवडा आपल्याला आठवायचा आहे. आणि त्या संपूर्ण आठवड्यामध्ये काय घडलं ते आठवायचं आहे, ते बघायचं आहे. कोणत्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, काय काय घटना घडल्या, काय काय परिस्थिती निर्माण झाल्या आणि असं काय घडलं तुमच्या किंवा इतर समोरच्या व्यक्तीच्या, कळत असेल किंवा नकळत असेल, शब्दातून वाणीतून असेल किंवा कृतीतून असेल, पण तुम्ही दुखावला, तर त्या समोरच्या व्यक्तीला मोठ्या मनाने आज माफ करून टाका. बघा, ती व्यक्ती तुमची माफी मागत आहे. त्या व्यक्तीला माफ करा. ही संधी पुन्हा मिळणार नाही. जगातील सर्वश्रेष्ठ काम हे आहे ते स्वीकारा. बघा, त्या व्यक्तीला माफ करा. असं काहीतरी झालं होतं का या आठवड्यामध्ये की तुमच्या कळत किंवा नकळत, शब्दातून किंवा कृतीतून समोरची एखादी व्यक्ती दुखावली गेली होती का? तसं काही झालं असेल तर मोठ्या मनाने आज त्या व्यक्तीची माफी मागून घ्या. बघा, युनिव्हर्स, रेकी शक्ती तुमची माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहे आणि त्या व्यक्तीने सुद्धा तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे. या प्रोसेस मध्ये तुम्हाला काही भावना अनावर होत असतील, काही आठवणी आठवत असतील, तर त्या आठवा. त्या भावनांना व्यक्त होऊ द्या, त्या भावनांना वाटा मोकळ्या करून द्या. सुखद आठवणी असतील तर त्या हृदयाच्या पिंजऱ्यात खोलवर कुलूप बंद करा. दुःखद आठवणी असतील तर त्यांना तुमच्या अश्रून वाटे रस्ता मोकळा करून द्या. कायमस्वरूपी आज रिक्त होऊन जा, मोकळं होऊन जा, खाली होऊन जा. ही संधी पुन्हा मिळणार नाही. म्हणून या संधीचा मोठ्या मनाने स्वीकार करा. आता आपण थोडस अजून मागे जाऊया. आपल्याला मागचा संपूर्ण 1 महिना आठवायचा आहे. या एका महिन्यात काय घडलं, कोण व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, काय घटना घडल्या, काय परिस्थिती निर्माण झाल्या, ज्या सुखद आणि गोड आठवणी आहेत त्या तुमच्या हृदयाच्या पिंजऱ्यात अगदी खोलवर कायमस्वरूपी कुलूपबंद करायच्या आहेत. मात्र काही कटू आठवणी असतील, तुमच्या कळत नकळत असेल, समोरच्या व्यक्तीच्या कळत नकळत असेल, त्याच्या शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही दुखावला असाल, तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून ती व्यक्ती दुखावली असेल, काही कामं बिघडली असतील, काहीही झालं असेल, तर आज सगळं काही लेट गो करायचं आहे, विसरून जायचं आहे.
तुमचं चुकलं असेल मोठ्या मनाने त्या व्यक्तींची, त्या घटनांची, त्या परिस्थितीची माफी मागा. बघा, ते सर्वजण तुम्हाला मोठ्या मनाने माफ करत आहेत. त्या व्यक्तीकडून असं काही घडलं असेल तर त्या व्यक्ती सुद्धा तुमची माफी मागत आहे. तुमचं सुद्धा कर्तव्य आहे, आज तुम्हाला हे मोठं पण मिळतं आहे माफ करण्याचं, तर तुम्ही माफ केलं पाहिजे. स्वतःला आज रिक्त करून टाका, रिकामं करून टाका. काही आठवणी असतील, सुखद असतील, सुखाचे अश्रू येत असतील तर येऊ द्या, वाटा मोकळ्या करा. काही दुःखाचे अश्रू असतील, अनावर भावना असतील तर त्यांना वाटा मोकळ्या करून द्या. कारण ही संधी तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि एक लक्षात घ्या, ही प्रोसेस आपण फक्त आणि फक्त स्वतःसाठी करत आहोत. आपण जिथे स्टक झालेले आहोत, आपल्याला मानसिक, भावनिक, शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. आपल्याला आपल्या आयुष्यात, आपल्या करिअरमध्ये पुढे जाता येत नाहीये. आपल्या आयुष्यात शांतता, समाधान नाहीये, आनंद नाहीये. तो आपल्याला मिळावा त्यासाठीची ही प्रोसेस आहे. या प्रोसेस मधून गेलात तर सगळं तुमचं आहे. हे संपूर्ण विश्व तुमचं आहे. खूप मोठं महत्वाचं हे काम आहे. सहजतेने स्वीकार करा. यासाठी खूप हिंमत लागते. मला माहिती आहे इतकं सोपं नाही, पण करावं लागेल. जर स्वतःच्या उर्जळीत सुख हवं असेल, शांतता, समाधान, समृद्धी, आनंद हवा असेल तर हे करावं लागेल. तुमची सर्वांची परवानगी घे. मी अजून थोडस मागे जाते आहे. मागचं संपूर्ण एक वर्ष आठवा. संपूर्ण एक वर्ष आठवायचं आहे. त्या एका वर्षात काय काय घडलं, कोण कोण व्यक्ती तुम्हाला भेटल्या, काय काय परिस्थिती निर्माण झाली. जर काही सुखद आठवणी असतील तर त्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. त्या प्रत्येक क्षणाचे, त्या परिस्थितीचे धन्यवाद व्यक्त करायचे आहेत. आणि मनाच्या खोलीवर गाभाऱ्यात त्या सुखद गोड गुलाबी आठवणी कायमस्वरूपी कुलूपबंद करायच्या आहेत. पण जर तुमच्या किंवा त्या समोरच्या व्यक्तीच्या कळत नकळत काही शब्दातून किंवा कृतीतून तुम्ही किंवा ती व्यक्ती दुखावली असेल, काही कामं फिसकटली असतील, तुमची चूक असेल तर तुम्ही आज मोठ्या मनाने माफी मागून घ्या. बघा, रेखी शक्तीच्या कृपेने ही माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे आणि त्या व्यक्तीने मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलेलं आहे. लक्षात घ्या की आपल्या सोबत जे घडतंय ती रिॲक्शन आहे. या जन्मात किंवा मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी कर्म केलेलं आहे, तुम्ही ऍक्शन घेतलेली आहे आणि त्याची रिॲक्शन म्हणून ते फळ तुम्हाला आता मिळालेलं आहे. ज्या व्यक्ती आज सेशनला उपस्थित राहू शकल्या नाही, याचा अर्थ त्यांचे कर्मभोग फळ भोगणं अजून बाकी आहे. ते दुःख त्यांच्या आयुष्यात ते सहन करतील, ते पूर्ण झाल्यानंतरच ते रेकी शक्तीला कनेक्ट होऊ शकतील. आज तुमची निवड झाली आहे. स्वतःला ओपन करा, त्या संधीचा स्वीकार करा. साक्षात महाशक्ती परमेश्वरी तुमच्या समोर आहे, तिचा तुम्ही स्वीकार करा. तुमच्या अश्रूंना आवर घालू नका. जरी सुखाचे अश्रू असतील त्यांना वाटा मोकळा करून द्या. जरी दुःखाचे अश्रू असतील त्यांना वाटा मोकळा करून द्या. काय घडलं त्या एका वर्षात, अशी कुठली परिस्थिती होती, असे कुठले व्यक्ती होते ज्यांच्यामुळे तुम्ही दुखावले गेलात, तुमच्यामुळे ते दुखावले गेले. प्रत्येक व्यक्तीची माफी मागा, प्रत्येक घटनेची, परिस्थितीची माफी मागा. बघा, तुमची माफी तिथपर्यंत पोहोचलेली आहे
आणि ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला माफ करत आहे. त्यांनी माफी तुम्हाला दिलेली आहे. आणि बघा, तुम्ही त्या व्यक्ती सुद्धा तुमची माफी मागत आहेत. तुमचं सुद्धा कर्तव्य आहे मोठ्या मनाने तुम्ही त्यांना माफ करणं. इथून पुढे आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला मागील 10 वर्ष आठवायची आहेत. बघायचं आहे मागच्या 10 वर्षात असं काय घडलं, अशा कोण व्यक्ती, कोण परिस्थिती आपल्या आयुष्यात येऊन गेल्या, किंवा आठवा तो आपल्या लग्नाचा क्षण, ज्या वेळेला तुमचं लग्न झालं. बरेचसे लोक इथे मॅरिड आहेत, त्यांनी तो क्षण आठवायचा आहे. इतरांनी मागचे 10 वर्ष आठवायचे आहेत. या सर्व वर्षामध्ये कोण नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या, नवीन परिस्थिती तुमच्या आयुष्यात आल्या, तुम्ही आता स्वतः सोबत कनेक्ट झालेले आहात. स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे, स्वतः सोबत खरं बोलायचं आहे, मागचं सगळं आठवायचं आहे. बघा कोणाची काय चूक होती, काय परिस्थिती निर्माण झाली, कोणाचे काय शब्द होते. जर तुमच्या कळत न कळत तुमच्या चुकीच्या किंवा बरोबर शब्दातून कुणीतरी दुखावलं असेल, तर मोठ्या मनाने माफी मागा. बघा, ती माफी, ही रेखी शक्ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला माफ केलेलं आहे. बरं, असं काही झालं का की नवीन नाती तुमच्या आयुष्यात आली, नवीन माणसं, नवीन परिस्थिती तुमच्या आयुष्यात आली आणि त्यांच्या कळत नकळत, त्यांच्या चुकीच्या शब्दांमुळे किंवा त्यांच्या बरोबरच्या शब्दांमुळे तुम्ही दुखावला गेलात, तर त्या सर्व व्यक्ती आज तुमची माफी मागत आहेत. तुमचं कर्तव्य आहे आज तुम्हाला त्या सर्व व्यक्तींना माफ करायचं आहे. या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. जर तुम्ही स्वामींची वाट बघत असाल तर ते साक्षात तुमच्या समोर येणार नाही. अशा संधी तुमच्या समोर येतील, त्या संधीचा तुम्हाला स्वीकार करायचा आहे. बघायचं आहे गेल्या 10 वर्षात किंवा जिथपासून तुमचं लग्न झालं, असं काय घडलं, अशी जवळची किंवा ओळखीतली कुठली व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली कुठल्याही कारणाने, किंवा कायम स्वरूपी दूर गेली हे जग सोडून, आणि तुम्हाला त्या व्यक्तीशी काहीतरी बोलायचं होतं, काहीतरी सांगायचं होतं, ते राहून गेलं, काहीतरी शेअर करायचं होतं, ते राहून गेलं. त्या व्यक्तीवर तुमचा राग आहे, पण तुमच्या या भावनेमुळे ती व्यक्ती तिचा पुढचा प्रवास सुखाचा करू शकत नाही आणि त्याचं पाप सुद्धा तुम्ही घेत आहात. त्या व्यक्तीला तुमच्या भावनांमध्ये तुम्ही गुरफटवून ठेवल्यामुळे त्या व्यक्तीचा पुढचा प्रवास हा सुखाचा होत नाही. त्यामुळे ते देखील पाप तुम्ही घेत आहात. आज त्या अश्रूंना वाटा मोकळ्या करून द्या, त्या भावनांना वाटा मोकळ्या करून द्या आणि त्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधा. जर तुमच्या कळत न कळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून ती व्यक्ती दुखावली असेल, तर आज तुम्ही माफी मागून घ्या. बघा, तुमची माफी तिथे पोहोचलेली आहे रेखी शक्तीच्या कृपेने आणि तुम्हाला माफी मिळालेली आहे. त्या व्यक्तीच्या कळत न कळत त्या व्यक्तीच्या शब्दातून कृतीतून तुम्ही दुखावला गेला होता, म्हणून त्या व्यक्तीने तुमची माफी मागितलेली आहे. आणि बघा, तुम्ही सुद्धा मोठ्या मनाने त्या व्यक्तीला आज माफ केलेला आहे. या सगळ्यात तुम्ही यशस्वी झालेले आहात. म्हणून आपण थोडस अजून मागे जाऊया. तुम्हाला तो क्षण आठवायचा आहे ज्या दिवशी तुम्ही शाळेत गेलात आणि त्यानंतर तुम्ही कॉलेजला गेलात आणि तिथपर्यंत जोपर्यंत तुमचं लग्न होत होतं, तुमच्या शाळेपासून तुमच्या लग्नापर्यंतचा तो क्षण आठवा, तो काळ आठवा, प्रत्येक क्षण आठवा, प्रत्येक व्यक्ती आठवा, प्रत्येक घटना परिस्थिती आठवा आणि ज्या काही गोड गुलाबी सुखद आनंददायी आठवणी आहेत त्या तुमच्या हृदयाच्या पिंजऱ्यात कायमस्वरूपी
खोलवर कुलूप बंद करा. कायमस्वरूपी या गोड गुलाबी आठवणींना आपल्या हृदयात, आपल्या मनाच्या पिंजऱ्यात अगदी खोलवर गाभऱ्यात कुलूप बंद करा. पण याच काळामध्ये असं सुद्धा काहीतरी घडलं असेल तुमच्या सोबत की कुणाच्या तरी कळत नकळत शब्दातून किंवा कृतीतून तो शब्द चुकीचा असेल किंवा बरोबर असेल पण तुम्ही दुखावला गेला आणि त्या व्यक्तीबद्दल मनात अढी निर्माण झाली ती आजपर्यंत आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका आणि माफी मागा की इतके दिवस तुम्ही त्यांना ब्लॉक करून ठेवलं पण ती ब्लॉक एनर्जीच आज तुम्हाला त्रास देते आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. ती प्रत्येक व्यक्ती तुमची आज माफी मागत आहे, तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला आज मान दिला जातो आहे, एक मोठी ऑथॉरिटी तुम्हाला दिली जाते आहे कुणाला तरी माफ करण्याची, जी सहसा कुणाला मिळत नाही. सगळ्यांना आज माफ करायचं आहे. पण या उलट जर झालं असेल तुमच्या कळत नकळत तुमच्या शब्दातून किंवा कृतीतून, मग तुमचा तो शब्द चुकीचा असेल किंवा बरोबर असेल पण समोरची व्यक्ती दुखावली गेली तर त्या प्रत्येक व्यक्तीची तुम्ही माफी मागायची आहे. बघा, या ज्या लहरी आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत, एनर्जी आहे, रेकी शक्ती आहे, त्यांच्या थ्रू तुमची माफी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे आणि त्या व्यक्तीने सुद्धा ही संधी स्वीकारली आहे, हे मोठेपण स्वीकारलं आहे आणि तुम्हाला मोठ्या मनाने माफ केलेलं आहे. या काळात जर तुमच्या जवळची कुठली व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल, दूर गेली असेल किंवा कायमस्वरूपी या पृथ्वीवरून निघून गेली असेल, त्या व्यक्तीबद्दल जर तुमच्या मनात अचानक गेल्यामुळे राग असेल किंवा किंवा त्यांना भेटावं, त्यांच्याशी संवाद साधावं अशा काही भावना असतील, आज मोकळं होऊन जा. आज आपल्याला स्वतःला रिकामं करायचं आहे, रिक्त करायचं आहे. हे सगळं गढूळ पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे कारण उद्यापासून आपल्याला हायेस्ट पॉवर, हायेस्ट फ्रिक्वेन्सी जी आहे इलेक्ट्रिक शक्तीची तिच्या सोबत कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे आपल्याला आपलं पात्र हे पूरं करकरीत ठेवावं लागणार आहे. आपल्याला आपली फ्रिक्वेन्सी वाढवावी लागणार आहे त्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीला कनेक्ट होण्यासाठी. तुमच्या शाळेत जाण्यापासून तुमच्या लग्नापर्यंतच्या प्रवासात ज्या काही सुखद घटना होत्या त्या तुम्ही तुमच्या मनाच्या खोलवर गाभाऱ्यात कायमस्वरूपी कुलूप बंद केलेल्या आहेत आणि ज्या काही दुःखद घटना, व्यक्ती, परिस्थिती होत्या त्या सगळ्यांना तुम्ही आज माफ केलेलं आहे आणि माफी सुद्धा मागितलेली आहे. यामध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहात. मला माहिती आहे खूप त्रास होतो, खूप त्रास होतो, एवढं सोपं नाही हे, पण करावं लागेल. आज जर हे सेशन तुम्ही पूर्ण केलं तर तुम्ही जिंकलात, मग हे संपूर्ण जग तुमचं आहे, तुम्ही राजे आहात. थोडस आपण मागे जाऊया आणि आपल्याला आपल्या जन्माचा तो क्षण आठवायचा आहे. त्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी होतात पण तुम्हाला काही कळत नव्हतं त्या घटनेचे, त्या क्षणाचे तुम्ही साक्षीदार नव्हता, त्या सोहळ्याचे तुम्ही साक्षीदार नव्हता. पण आज तुम्हाला तुमच्या जन्माचा तो क्षण आठवायचा आहे. बघा, किती सुंदर तो क्षण होता. आईला प्रचंड वेदना होत होत्या तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं.
आजूबाजूला सर्व नातेवाईक मंडळी उपस्थित होती. फक्त आणि फक्त तुमच्या स्वागतासाठी. तुमचा दिवस होता तो, तुमचा जन्माचा सोहळा होता तो. आज तुम्हाला त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं आहे. तुमच्या जन्माचा तो क्षण तुम्हाला बघायचा आहे. बघा किती सुंदर तो क्षण आहे. एकीकडे आईच्या वेदना आहेत, दुसरीकडे सेलिब्रेशन आहे. हा एकमेव असा क्षण होता की तुम्ही रडत होता आणि दुनिया सेलिब्रेट करत होती. हा एकच क्षण आपल्याला आपल्या आयुष्यात असा ठेवायचा आहे कायमस्वरूपी की तुम्ही रडत होता आणि दुनिया सेलिब्रेट करत होती. बाकी सर्व क्षण आपल्याला डिलीट करायचे आहेत. ज्या वेळेला तुम्ही रडत होता आणि दुनिया हसत होती, हे दुःखद घटना सर्व डिलीट केलेल्या आहेत आपण. फक्त हा एक क्षण आपल्याला जिवंत ठेवायचा आहे की तुम्ही रडत होता आणि दुनिया सेलिब्रेट करत होती, मिठाई वाटत होती. या सोहळ्याचं आपल्याला साक्षीदार व्हायचं आहे. बघा, प्रत्येक पाहुण्याची, नातेवाईकाची, मित्रमैत्रिणींची लगबग होती की पहिलं मुखदर्शन कोण करणार, पहिलं त्या बाळाला आपल्या कुशीत, आपल्या कवेत कोण घेणार, कोण ही मखमली टोपी, हे मखमली स्वेटर, हे मखमली दुपटं त्या बाळाला देणार. सगळ्यांची चढाओढ लागलेली होती. कोण सरस्वतीचा बीज मंत्र ऐन त्या बाळाच्या जिभेवर सोन्याच्या काडीने, मधाने गिरवणार. प्रत्येकाची चढाओढ लागलेली होती. सगळ्यांची लगबग होती. सगळी माणसं आपली कामं सोडून तिथे आलेली होती, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. बघा, काय तो क्षण होता आणि काय आजचा क्षण तुम्ही स्वतःचा करून ठेवलेला होता या सेशनच्या आधीपर्यंत. तुमच्या येण्याने, तुमच्या जन्माने कितीतरी लोकांच्या आयुष्यात तुम्ही हसू आणि आनंद दिलेला होता. अंगावर साधं एक कापड नव्हतं, येताना तुम्ही काहीच घेऊन आलेला नव्हता, पण तरी सुद्धा तुमच्या येण्याचं किती स्वागत आणि किती सोहळा तो सुरू होता. धन्यवाद द्यायचे आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला. त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी ज्या पद्धतीने काही वागला असाल, कळत नकळत, शब्दातून किंवा कृतीतून, तुमचा शब्द चुकीचा असेल किंवा बरोबरही असेल, पण ती व्यक्ती तुमच्यामुळे दुखावली असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीला सॉरी म्हणा, माफी मागून घ्या. मोठ्या मनाने माफही करा जर त्यांच्या वाणीतून, कृतीतून, त्यांच्या कळत नकळत त्यांचा शब्द चुकीचाही असेल किंवा बरोबरही असेल पण तुम्ही दुखावला, पण त्या व्यक्ती आज तुमची माफी मागत आहे, त्यांना आज माफ करा. बघा, स्वतःला ओपन करा. ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. अश्रूंचे बांध मोकळे करा. बघा, तुमच्या जन्माचा हा क्षण, त्यावेळेला परमेश्वराने तुमच्याशी संवाद साधलेला होता. काय म्हणाला होता तो परमेश्वर? बाळा, तुला मी एक मेंदू दिलेला आहे, तुला मी हृदय दिलेलं आहे, पण ते वापरायचं कसं ते तू ठरव. त्याचे हक्क तुझ्याकडे दिलेले आहेत. तो मेंदू कसा उघडायचा, त्याला कसा ताजा तवाना ठेवायचा, त्याची चावी तुझ्याकडे दिलेली आहे. तो तुझा चॉईस आहे. संपूर्ण स्वातंत्र्य तुला दिलेलं आहे तुझ्या मेंदूचा वापर कशा पद्धतीने करायचा. चांगल्या विचारांना कनेक्ट व्हायचं की नकारात्मक विचारांना कनेक्ट व्हायचं हे तुझं तू ठरव. आणि बघा, या क्षणाला तुमच्या हातात त्या परमेश्वराने एक पांढरी शुभ्र कोरी करकरीत पाटी तुमच्या हातात दिलेली होती आणि एक पेन दिलेला होता. आणि या पाटीवर तुम्हाला सांगितलं होतं, लिही तू तुझं भविष्य लिही, तुला किती काळ जगायचं, तुला कसं जगायचं
आई वडिलांचं प्रेम कसं हवं, भावंड कशी हवी, टीचर्स कसे हवे, फ्रेंड्स कसे हवे, रिलेटिव्ह कसे हवे, कुठे नोकरी हवी, कधी हवी, कितीची हवी, बिझनेस कसा हवा, किती बिझनेस हवा, तुझी पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, तुझ्या आयुष्यात कशी लोक असली पाहिजे, तुझी बायको, तुझी मुलं, तुझा नवरा, तुझे जावाई, सुना तुला कसे हवे, तुझे नातवंड तुला कसे हवे, सगळं काही तू लिहून काढ बाळा. ही संधी तुम्हाला दिलेली होती, पण त्या दिवशी तुम्ही ती संधी स्वीकारली नाही. त्या संधीचा तुम्ही फायदा घेतला नाही आणि म्हणून तुम्हाला कालपर्यंतचा तो दिवस बघावा लागला, जिथे तुम्ही दुःखी कष्टी होता. पण बघा, आज ही संधी तुम्हाला पुन्हा मिळत आहे. आज हाच तो तुमच्या जन्माचा क्षण आहे. हाच तो सोहळा आहे, की ज्यावेळी आता हा परमेश्वर तुम्हाला हातात पाटी दिलेली आहे आणि त्या पाटीवर तुम्हाला सांगितलंय, मेंदू पण दिलाय, हृदय पण दिलंय, पेन्सिल पण दिली आहे, पाटी पण दिली आणि लिहून काढतो तुझं भविष्य. कोणीच तुला रोखणार नाही. आज तुम्हाला तुमचा बर्थडे आहे, जन्मदिवस आहे, तुमच्या जन्माचा क्षण आहे. संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे, की तुम्हाला इथून उठल्यानंतर काय वातावरण हवं, तुमच्या आयुष्यातली कुठली व्यक्ती कशी हवी, कुठलं नातं कसं हवं, तुमची मानसिकता, भावनिकता, शारीरिकता, आर्थिकता, सामाजिकता, आध्यात्मिकता कुठल्या लेवलमध्ये तुम्हाला कुठे बघायचं आहे, तुमच्या घरातला तो प्रत्येक फॅमिली मेंबर कसा असला पाहिजे, नवीन कोणी फॅमिली मेंबर्स येणार असतील तर ते कसे असले पाहिजे, तुम्हाला किती आयुष्य जगायचं आहे, तुम्ही ठरवू शकता. कारण तुम्हाला श्वास मोजून दिले गेलेले आहे. ते श्वास तुम्ही राग करत भराभर जर वापरून टाकले तर आयुष्य लवकर संपेल. पण ते श्वास जर तुम्ही जपून वापरले, स्वतः सोबत एकरूप होऊन वापरले, 10 मिनिट ध्यान करून स्वतःशी एकरूप होऊन वापरले, तर ते श्वास तुमचे दीर्घकाळ टिकतील, म्हणजे तुम्ही दीर्घकाळ जिवंत राहाल आणि या सृष्टीचा आनंद उपभोग तुम्ही घेऊ शकाल. बघा, तुमच्या जन्माचा क्षण तुमच्या हातात ही कोरी पाटी आहे. संपूर्ण तुमचं नशीब लिहून काढा. लिहून काढा तुमचं संपूर्ण नशीब. तुम्ही लिहत आहात. तुम्ही लिहित आहात. तुमचं नशीब तुम्ही स्वतः लिहित आहात. लिहित आहात. लिहित आहात. लिहित आहात. इथून पुढचा क्षण आणि तुमचा शेवटचा क्षण, संपूर्ण जर्नी तुमचं नशीब तुम्ही लिहिलेलं आहे. तुमचा प्रत्येक नातेवाईक कसा असावा, तुमचं करिअर कसं असावं, तुमची हेल्थ कशी असावी, तुमचा फायनान्स कसा असावा, सगळं तुम्ही लिहिलेलं आहे. तुमचं अध्यात्म कसं असावं, तुमचं भौतिक सुख कसं असावं, तुमचं सगळं आता लिहून झालेलं आहे. आणि तीच ती व्यक्ती पुन्हा तुमच्या समोर येऊन उभी राहिली. पांढरा शुभ्र युनिफॉर्म, भारदस्त व्यक्तिमत्व आणि अतिशय तुम्हाला प्रेमपूर्वक रिस्पेक्ट द्यायला विनंती केली, सोबत पुढे जाण्यासाठी. तुम्ही सावकाशपणे त्या सिंहासनावरून उठून उभे राहिला. तुमच्या हातात तुमच्या नशिबाची ती पाटी आहे, ज्यावर तुम्ही तुमचं संपूर्ण नशीब लिहिलेलं आहे. ती पाटी तुम्ही तुमच्या हृदयाशी घट्ट आवळलेली आहे. ज्या सुखद आठवणी होत्या, त्या मनाच्या गाभाऱ्यात अतिशय खोलवर कुलूपबंद केलेल्या आहेत आणि सर्व दुःखद आठवणींना तुम्ही कायमस्वरूपी या सभागृहामध्ये सोडून दिलेला आहे. तुम्ही रित झालेला आहात, रिकामे झालेले आहात. फक्त आणि फक्त स्वच्छ पाणी आता या मडक्यात आहे. गढूळ पाणी तुम्ही काढून टाकलेलं आहे. त्या व्यक्तीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही त्याच्यासोबत पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी तयार झालेले आहात. एक एक पाऊल तुम्ही पुढे टाकत आहात. तुमच्या प्रत्येक पावलाखाली सुंदर मखमली कार्पेट आहे, लाल रंगाचं. त्याच्यावर तुमच्या अंगावर फुलांचा वर्षाव सुरू आहे. सुंदर फुलपाखरं तुमच्या भोवती गिरक्या घालत आहेत. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. मातीचा मंद सुगंध, वाऱ्याची मंद झुळूक तुम्हाला स्पर्श करते आहे आणि तुम्ही सभा मंडपाच्या महाद्वारापाशी येऊन पोहोचला. महाद्वाराला लागूनच जगातली सर्वात महागडी, सर्वात सुंदर, प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी
गाडी तिथे आहे, तुम्ही त्या गाडीत बसलात आणि तुमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. पुन्हा या वाटेवर दुतर्फा हिरवीगार दाट झाडी आहेत. झाडांवर पक्षी आहेत. संध्याकाळची वेळ आहे. लालसर ऑरेंज कलरचा मावळतीचा तो सूर्य आहे. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. मध्येच तुम्हाला इंद्रधनुष्य दिसलेलं आहे. पावसाची मंद रिपरिप आहे. वाऱ्याचा तुम्हाला स्पर्श होत आहे. डोंगर आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट आहे. फुलांचा सुगंध आहे. धबधब्याचं पाणी वाहत आहे. त्याचे तुषार तुमच्यावर वर्षाव करत आहेत. अतिशय हवस वाटणारं वातावरण आहे. आल्हाददायक हे वातावरण आहे. तुमचा परतीचा प्रवास सुरू आहे. मन अतिशय शांत, आल्हाददायक, प्रफुल्लित, प्रसन्न, समाधानी, आनंदी आहे. कारण तुम्ही क्रिएटर झालेले आहात आज. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. इथून पुढे तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणाला जे काही घडणार आहे तो तुमचा चॉईस आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात घटना घडवून आणू शकणार आहात. कारण तुमच्या हातात तुमच्या नशिबाची पाटी आहे. तुमचं नशीब तुम्ही लिहिलेलं आहे. आजपासून तुम्ही कॉन्शियसली विचार करणार आहात की तुमच्या तोंडातून जे शब्द बाहेर पडतात ते समोरच्याच्या कानात जाऊन मधाळ रस ओतत आहेत की गरम तेल ओतत आहे. यातला फरक तुम्हाला छान समजला आहे. तुमचं नशीब तुम्ही लिहिलेलं आहे, तुमच्या सोबत आहे आणि हा तुमचा परतीचा प्रवास अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये असाच सुरू आहे. हे वातावरण असंच आहे. तुमची गाडी हळूहळू पुढे जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाड आहेत, डोंगर आहेत, झाडांवर रंगीबेरंगी फुलं आहेत, रंगीबेरंगी पक्षी आहेत, फुलपाखरं आहेत, मातीचा सुगंध आहे, फुलपाखरांचा आहे. आणि तुम्ही तुमच्या एका ठिकाणी जाऊन पोहोचलात, ती गाडी थांबली आणि बघा ती गाडी कुठे थांबली, तर तुमच्या घराचं हे गेट आहे, तुमच्या हॉलचं हे प्रवेशद्वार आहे. आणि तिथे तुम्ही पोहोचल्यानंतर तुम्हाला काय चित्र दिसत आहे? काय चित्र दिसते? तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, तुमच्या प्रत्येक नातेवाईक, प्रत्येक मित्र मैत्रिणी, तुमच्या बिझनेस मधील लोक, तुमच्या नोकरीमधील लोक, संबंधित सर्व व्यक्ती तिथे हजर आहेत. तुमचं औक्षण करत आहे. तुमच्यावर फुलांची उधळण होत आहे. तुमचं औक्षण सुरू आहे. तुमचे पाय धुतले जात आहेत. तुम्हाला घट्ट मिठी मारत आहेत. सगळं आनंदी वातावरण आहे. त्या प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात तुम्ही हवेसे आहात. प्रत्येकाची चढाओढ लागली की कोण मी आधी मिठी मारणार. प्रत्येकाची चढाओढ आहे की कोण तुम्हाला आधी मिठी मारणार, कोण आधी तुमचं औक्षण करणार, कोण आधी तुम्हाला गिफ्ट देणार. तुमचं औक्षण झालेलं आहे. तुमचे पाय धुतले आहे. भाकर तुकडा तुमच्यावरून ओवाळलेला आहे. आणि तुम्हाला अगदी असं कवेत घेऊन तुम्हाला त्या हॉलच्या दारातून मध्ये घेऊन गेलेले आहे. सोफ्यावर मस्त तुम्हाला बसवलेले आहे आणि तुम्हाला आवडणार प्रत्येक पदार्थ पंचपक्वान्न तुमच्यासाठी तयार केलेला आहे आणि त्याचा तुम्ही आस्वाद घेत आहात. प्रत्येकाला तुम्ही हवेसे आहात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघून आणि तुम्ही त्यांच्या आयुष्याचा एक भाग आहात. नातेवाईक आहात, मित्र-मैत्रिणी आहात, क्लायंट आहात, बिझनेस मध्ये किंवा नोकरीमध्ये संबंधित व्यक्ती आहात. म्हणून त्यांना प्रचंड आनंद वाटत आहे. त्यांना ते भाग्यशाली आहेत असं वाटत आहे. तुम्ही त्यांच्या आयुष्यात असल्यामुळे. इतकं सुंदर तुमचं हे आयुष्य सुरू झालेलं आहे. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, प्रचंड सुंदर आहे. आपल्याला ते जगता आलं पाहिजे. या सर्व आठवणींना आज आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये खोलवर कुलूप बंद करायचं आहे
आणि स्वतःचा वेळ घेत अतिशय हळुवारपणे, अजिबात घाई गडबड न करता स्वतःचा वेळ घेत हळुवारपणे दोन्ही हातांची तळवे एकमेकांवर चोळत एक ऊर्जा निर्माण करायची आहे. ती ऊर्जा संपूर्ण चेहऱ्यावर घ्यायची. आपल्या हाताच्या उंजळीत एक प्रकाश बघत एक चेहऱ्यावर सुंदर स्माईल आणत डोळे उघडायचे आहेत. पहिला smile. And here you are. हे आता खरे तुम्ही. Yes. अरे आता तरी कॅमेरा सुरू करा, तुमचा आनंद मला बघू द्या. प्लीज आता तरी कॅमेरा सुरू करा. तुमचा ते गोड हसरा चेहरा मला बघू द्या जरा. Yes. हे आहे तुमचं खरं. जरा डोला डोला जरा डोला. येस. नाचता मुलाला नाचायचं मन करतंय. अरे कंजूसी नका करू हसण्यामध्ये. हँग झालेत सगळे. पाणी पिऊन घ्या थोडंसं. चला कसं वाटतंय? कोणाला काही बोलावंसं वाटतंय? हँग आहेत सर्वजण. ओके. तर खूप गरज आहे कुणाला माफ करणं, कुणाची माफी मागणं. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर उठा बसता सगळ्यांना, सजीव आणि निर्जीव प्रत्येकाला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणणं खूप गरजेचं आहे. ओके. आय लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच, तुम्ही मला ही संधी दिली. येतोय आवाज माझा? येस. तर खूप जास्त गरज आहे. उठता बसता प्रत्येक वस्तूला, निर्जीव असेल सजीव असेल, व्यक्तीला, परिस्थितीला, घटनेला थँक्यू म्हणणं, आय लव्ह यू म्हणणं, माफी देणं आणि माफी मागणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला कधीच गरज पडणार नाही कुणाच्याकडे जाण्याची, रेमेडीज घेण्यासाठी, उपाय घेण्यासाठी, हात दाखवण्यासाठी, है ना. तर हे करा, तुमचे प्रॉब्लेम सुटकी सरशी सॉल्व्ह होतील. ओके. जर तुम्ही म्हणाल की मी कुणाला कशाला माफ करू, तर मग तुम्ही स्टक होताय. ओके. तुमच्याच इथे आता एखाद दुसरं कोणाला जर काही शेअर करायचं असेल, इथे बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस. ज्योती गायकवाड. ओके, बोला ताई.
माईक सुरू करा. माईकचं बटन आहे स्क्रीनवर, तिथे क्लिक करा. 1 मिनिट थांबा, इकडून चालू करतात. हा बोला. माईकवर क्लिक करा आधी. आयुष्यभरासाठी संपलेलं आहे, आयुष्यभरासाठी. आणि खूपच छान. मी त्या आठवणी पूर्ण काढून टाकले आता, पूर्ण. जे आहेत ते खूप छान आहे, खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. खूप छान. माझ्याही अक्काला अक्षरशः काटा आलाय, डोळ्यात पाणी आलंय. खूप छान. तुमचे हे आशीर्वाद मला आयुष्यभर पुरून उरणार आहेत. यस, रडवलं सगळ्यांना आज. पण हे सुखाचे अश्रू आहेत. येस, नेक्स्ट कुणाला बोलायचंय? संगीताताई बोला. संगीता फुगे. ज्या आता काही म्हणल्या ना, तसंच माझं पण सेम तसंच झालंय. म्हणजे मला ते टास्कच नाहीये काय म्हणतात ते कोणाला असं चुकी म्हणजे रागाने बोलावं किंवा काय असं काहीच नव्हतं माहिती. आणि मला तर जास्त असं हॅपी बनायचं, मला बोलायला हॅपी बनायचं. आणि सगळ्यांना माझी पण प्रगती व्हावी आणि माझ्या आजूबाजूचे जेवढे सगळे लोक आहेत त्यांची पण सर्वांची प्रगती व्हावी आणि सगळे खुश असावे. खूप वाटतं आणि त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद मॅडम की तुम्ही जे आम्हाला इथपर्यंत आणून ठेवलं. आणि आजपासूनच माझे सुद्धा एक काहीच नसणार आहे. कुठलाही कागद चालवायची गरज नाहीये मला. कारण की आज जे तुम्ही मला दिलं ना त्यातून सगळं खूप म्हणजे सगळं हे झालं. पूर्ण संपलं सगळं. आणि आज जे काय आहे ते सगळं सुखाच्याच हातात आहे. आणि सगळं म्हणजे निगेटिव्हिटी पूर्ण निदान बदलून शकतो. त्याचा पॉझिटिव्हिटी आहे. राग होता तो सुद्धा निघाला. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. आय लव्ह यू सो मच. आहे कोणाचा इंटरेस्ट? येस, ठीक आहे. अजून आहे का कोणाचा इंटरेस्ट? मैथिली. येस, मैथिली राजगुरू बोला ताई. खूप छान वाटलं, एकदम मोकळं वाटलं. आणि प्रत्येक स्टेजला ना मला असं जाणवत होतं की आता डोक्यापासून एक एक हलका लढलाय, हातातनं जातंय. आणि तिथे असं पेन होत होतं, प्रत्येक ठिकाणी जाणवत होतं. So much. I love you so much. कोमल ताई. हा मॅडम, मला थोडस हे झालं, थोडं स्टार्टिंगला बाहेर असल्यामुळे. पण मी केलं पुढं कंटिन्यू. तर इथं आपल्या सेशनला जेवढ्या व्यक्ती आहेत जे माझ्यापेक्षा वयाने पण खूप मोठे आहेत, अनुभवाने पण आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे अनुभव खूप आहेत. तर माझ्या आयुष्यात एक्सपिरियन्स खूप आहे खूप माझ्यापेक्षा. थोडेसेच असे
माझ्या आयुष्यात अशा निगेटिव्ह घटना असतील किंवा माझा राग असेल माझ्या मुलांवरचा, छोटी छोटी मुलं तरी पण मग ते खूप हलकं झाले ते कुठेतरी की मला माझ्या रागावरची कंट्रोल नाही होते. आणि आता खूप म्हणजे खूप कमी झाले ते रागाच्या बाबतीत. बाकीचं तर कोणावर दुसरं खूप वाटत नव्हत्याच पहिल्यापासून नाहीच आहे. पण तेवढं फक्त मला माझ्या रागाबद्दल खूप वाईट वाटतं की मला इतका राग का येतो किंवा काय असं. ते खूप झाले. थँक्यू. थँक्यू. येस, मानसी ताई. मॅम आपण आता परत येताना आपल्या हातात पाठी आहे आपल्याकडे. तो आपण चांगलं पॉझिटिव्ह आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि आपलं आयुष्य खूप सुंदर करायचं आहे. कॉन्फिडन्स दिला. थँक्यू थँक्यू थँक्यू. लव्ह यू. येस, थँक्यू. आय लव्ह यू सो मच. आता ही पार्टी तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी आहे. तुमचा चॉईस आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठली घटना हवी आहे. येस, यू कॅन बी. साक्षीताई, तर तुमचा चॉईस आहे की तुम्हाला तुमचा उद्या कसा हवा आहे. तुमचा शेवटचा क्षण, आता तुम्ही तुमच्या जन्माचा क्षण बघितला, तुम्हाला तुमच्या मृत्यूचा क्षण कसा हवा आहे हे पण तुम्ही ठरवू शकता. आणि जर तुम्ही रेकीचं जे मेडिटेशन आहे ते जर केलं, ते जर वाढवलं, तर आपल्याला तो क्षण दिसतो. ते सुंदर सोहळा तो पण दिसतो. तर सायकिक ॲबिलिटी याला म्हणतात, इंट्युशन पॉवर याला म्हणतात, की या मेडिटेशन मध्ये जर तुम्ही पुढे पुढे गेलात ना, तुम्ही डे बाय डे जर मेडिटेशन केलं, रिकीला कनेक्ट झाला, तर तुम्हाला कळतं की उद्या तुमच्या आयुष्यात काय घडणार आहे, कोण व्यक्ती येणार आहे, काय प्रसंग येणार आहे, आणि सगळं छान छान होऊन जातं. ओके, तर आज मला असं वाटतं की आपण सगळे मिळून आपलं मन जे आहे, जे गढूळ पाणी होतं, ज्या वेदना होत्या, दुःख होते, कंप्लेंट्स होते, ओके, कंप्लेंट्सला कम्प्लीट केलेलं आहे. जर कोणाचं कुठेतरी काहीतरी राहून गेलेलं असेल तर रेकॉर्डिंग पुन्हा ऐका किंवा हे सगळं आठवा किंवा कागदावर लिहून जाळा. जर राहिलेलं असेल तर का ते पुन्हा एकदा आठवण करून देते. आधी सुद्धा सांगितलेलं आहे, जर तुम्ही आज परिपूर्ण रिकामे झालेले नसाल तर तुम्हाला वाटत असूनही तुमची रेकीची रिक्षा होणार नाही. जर तुम्ही हट्ट केला, आणि आता 50 लोक आहे, मी एकेकाला नाही बघू शकत ना की रोजच्या सेशनला कोण होतं, कारण बरेच कॅमेरे बंद आहे. जे कॅमेरा सुरू ठेवतात, बोलतात, त्यांचं नाव आणि चेहरा लक्षात राहतो. पण जर तुम्ही असं केलं की नाही आम्हाला रेकीची दीक्षा हवी, तर मग त्या दीक्षेनंतर काय होतं, त्या दीक्षेत ती पॉवर आहे की ती इथून प्रवेश करते, मूलाधार चक्रातून बाहेर पडते फोर्सफुली. मग उलटी, जुलाब, घाम, शिंका, खोकला, ताप ह्या गोष्टी होतात. पिरियड्स असतील तर हेवी ब्लड फ्लो या गोष्टी होतात. तर हा प्रॉपर वे आहे. ओके, जर तुम्ही माफी मागत असाल, माफी करत असाल, तर जे तुमचे स्टॉक झालेले काम आहे ना, की इंटरव्ह्यू दिला पण नोकरी लागत नाही, डील फायनल झालंय पण पुढे ते जात नाही, म्हणजे फायनल मग होत नाही, किंवा मुलांच्या बाबतीत असेल, घरातल्या कुणाच्याही बाबतीत असेल, तर जिथे स्टक झालाय ना तिथे तुम्हाला गती मिळते, स्पीड मिळतो शक्तीमुळे. ओके, ही प्रॉपर पद्धत आहे. आणि कुठेही खोलवर खोलवर, आता मागच्या वर्षीला असं झालं होतं की आम्ही एवढ्या वर्षाचं दुःख विसरले नव्हतो, तुम्ही कुठे गडद मुडदे उखाडताय. तर हे नाहीये. हे बघा, तुम्ही आता माइंड शिकलाय, कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस. तर तुमच्या सुपर कॉन्शियस माइंड मध्ये ते आहे, वेदना आहे, ती व्यक्ती आहे, ते ब्लॉकेजेस आहेत, मग ते तुम्हाला पुढे गती देत नाही. त्याच्यामुळे कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस मधून सुद्धा ती व्यक्ती डिलीट करणं, ती परिस्थिती, ती वस्तू, ती घटना, जी नकारात्मक भावना आहे, ते डिलीट करणं खूप गरजेचं आहे. ओके, शेवटी जाता जाता एक मूलमंत्र देते आजचा तुम्हाला, की ज्या वेळेला तुमच्या आयुष्यात आता इथून पुढे एखादी निगेटिव्ह व्यक्ती येईल, येतात, येत नाही असं नाही, है ना, निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला देतील, ते एनर्जी, आणि हे सेशन तुम्ही कंटिन्यू केलं ना तर तुम्हाला फील होईल ती जी समोरून येणारी व्यक्ती ती तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे तुम्हाला फील होतं. ओके, तर अशी जी व्यक्ती आहे, तर ती तिथून निघून गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, डाव्या हातावर उजवा हात आपल्या नाभीच्या समोर, नेवल, बेबी, त्याच्या समोर डाव्या हातावर उजवा हात घ्यायचा आणि कट कट कट, डिलीट 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 हे करायचं. किंवा कोणी व्यक्ती परिस्थिती नाही आली पण तुमच्या थॉट्स मध्ये निगेटिव्ह विचार आले,
थांबा 2 मिनिटं. तरी सुद्धा काय करायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. लगेच तो थॉट तिथे कट करून टाकायचा. अजून कुठून, इथून थॉट्स कुठून येत असतात, समोरच्या व्यक्तीच्या थोडायच्या तरफ आणि आपली थोडाय, इथे कनेक्शन, एक फ्रिक्वेन्सी, एक पाईपलाईन किंवा पूल तयार होतो. तर इथे आपण करायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके, तर तुमच्याकडे ती निगेटिव्ह एनर्जी येणार नाही. आता उद्यापासून आपण ऑरा हा टॉपिक नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहोत. ऑराच्या नंतर 7 चक्रा, आणि हे 2 टॉपिक झाल्याच्या नंतर रेखीची दीक्षा कधी आणि किती वाजता होईल ते सांगितलं जाईल. ज्यांना रेखीची दीक्षा घ्यायची असेल मग आपण ती करूया. आणि मग ती दीक्षा झाल्याच्या नंतर तुमच्या म्हणजे ती आलेली आहे ती कशी आहे ते ऍक्टिव्हेशन प्रोसेस, त्याची डेली प्रॅक्टिस, ह्या सगळ्या गोष्टी होतील. ठीक आहे. तर ऑरामध्ये पण ऑरा स्कॅन कसा करायचा, ऑरा चेक कसा करायचा, ऑराचे कलर, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर ही संधी तुम्ही मला दिली, माझ्या समोर शांतपणे एवढा वेळ बसला. 1 तासाचा सेशन असतो पण तो 1.5 तास सुरू आहे. तुम्ही तुमचे 30 ते 35 मिनिट मला जास्ती दिले, तर त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी शक्ती तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण संपूर्ण सुख, संपूर्ण समाधान, संपूर्ण शांतता, संपूर्ण आरोग्य प्रदान करू, ही रेखीची मी प्रार्थना करते. आणि इथेच थांबते. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग, ऑलवेज ब्लेसिंग. ओके. ताई तुम्ही हँड रेस केलं, तुम्हाला बोलायचंय. श्रेया. येस. आय लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू. आज खरंच तुमचा बर्थडे, मस्त घरी केक आणून सेलिब्रेट करा आणि मला फोटो पाठवा ग्रुपमध्ये. Yes. राम स्मृती मधला ताई, तुमचं नाव आता मला आठवत नाही, तुम्ही 1-2दा हँड रेस केला. आता जाता जाता पण येस, थँक्यू सो मच. माईक सुरू करा. हा, आता आला आवाज, बोला. तुम्ही जे सांगितलं होतं की आपला जर कोणताही अवयव दुखत असेल तर तुम्ही हात ठेवून तिथं सॉरी बोला, थँक्यू बोला, हे जे काही तुम्ही शिकवत होता मला, तर माझा कान 1-1.5 महिन्यापासून ठणकत होता. दवाखाना केला, सगळं झालं, पण अजून अजून गोळ्या तितकंच बरं वाटत होतं. पण मी जेव्हा कान तुम्ही सांगितलं तर थँक्यू बोलले, सॉरी बोलले, तर माझं 80% पेन कमी झालेलं आहे. आणि मी 4 दिवसापासून आपलं बिगिनिंग लेवलचं आपलं जे मेडिटेशन आहे ते सकाळी करत आहे. तर मी आज सकाळी पण कानावर म्हणजे लक्षात आलं की मॅमनी काल आपल्याला हे शिकवलं होतं. तर मी ते आज कानावर केलं तर मला खूप खूप तर कुठं 5% असं पेन आहे कानाचा. तर त्याच्यासाठी थँक्यू. छान छान, खूप छान, किती सुंदर एक्सपिरियन्स आहे. येस, असेच छान छान एक्सपिरियन्स घेण्यासाठी जे काही शिल्लक असेल गढूळता ती काढून टाका आणि रेकी शक्तीला कनेक्ट होऊन जा. ओके. येस, थँक्यू सो मच अँड लव्ह यू सो मच. होमवर्क करत राहा. उद्या भेटूया बरोबर 10 वाजून 20 मिनिटांनी. ओके, चलो, बाय बाय.